बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होते आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सहकार बचाव शेतकरी पॅनलचे सर्वेसर्वा चंद्रराव तावरे आहेत. अण्णा, स्वागत आहे आपलं. अभ्यास झालाय पूर्ण, आज पेपर लिहिणार आहेत मतदार. काय पेपर लिहिलं असं वाटतं? जे मतदार आहेत ते त्यांच्या प्रपंचाचं भलं करण्याचा पेपर लिहितील. मग अजित पवार म्हणतात भलं मीच करू शकतो. बोलाची कडीन बोलाचा पात. छत्रपती कारखाने भिकारीला भिकार लावली सभासद, त्या कारखान्याचे सर्वेसर आहेत, सभासद आहेत. काय झालं अवस्था? आता आमच्या कारखान्यात बाहेरचे गावा लोकांहून 3,000 सभासद वाढवून सभासद कारखान्याचं नुकसान करायचं होतं. जनरल मिटिंगसारखे विषय खोटे लिहितात, खोटे प्रोसिडिंग पाठवतात, आणि हे काय भलं करणार आहेत? काहीच नाही. खरं तर या निवडणुकीमध्ये ना आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाले. कसं बघताय सगळ्याकडे? अहो, आरोप झालेच नाही, आम्ही कोणावर आरोप केलेच नाहीत. वस्तुस्थिती सांगितली, जे आहे ते सांगितलं. आरोप करायचं काय कारण? परवा निकाल आहे 24 तारखेला. साधारणतः अजित पवार म्हणतात की माझंच पॅनल निवडून येणार आहेत. तुम्ही दावा करणार माझं पॅनल निवडून येणार. दुसरीकडं शरद पवारांचा पक्ष म्हणतोय आमचंच पॅनल निवडून येणार. दुसरीकडे कष्टकरी पण म्हणतोय आमचंच पॅनल निवडून येणार. कशी लढत बघता पुढे 24 तारखेचा निकाल? अहो, जोपर्यंत पैलवान निवडणुकीच्या रिंगणात आहे, प्रत्येक जण म्हणा मी निवडून येणार, मी पराभूत होण्यासाठी म्हणतो का ते मी चाललो म्हणून? कुणी म्हणत नाही. शेवटी जनता ठरवते, जनता सांगेल ते घडेल. तुम्हाला काय वाटतं जनता काय सांगेल? 24 तारखेला आपल्याला सगळ्यांना कळेल. खरं तर तुमचं अजित पवारांनी आव्हान दिलं होतं की पुढच्या जे पॅनल आहेत, मी चेअरमन पदाचा आमच्या पॅनलचा उमेदवार आहे, तुमच्या पॅनलचं तुमचं नाव जाहीर केलं. काय फरक पडला असं वाटेल या निमित्तानं? बघा, मी काय त्यांच्यासारखं नाव जाहीर केलेलं नाही. मी म्हटलेलं नाही. लोकांच्यातून उत्स्फूर्त आलं, लक्षात आलं का? मी थांबवू शकलो नाही त्यांना, की मी त्यांना सांगत होतो की बा हे जे आहे ते मतदान झाल्यानंतर बघू काय असेल ते, आता नको. पण नाही म्हटले. ते आव्हान देतात प्रत्येक वेळेला. त्यांना वाटतं की आमच्यात मेळ नाही, आमच्यात भांडण लागेल. त्यांनी ते भांडण लावायचा प्रयत्न केला, ते त्यांचं फसलं सगळं. चेअरमन पदासाठी यांच्यात वादावादी होईल आणि काय आपल्याला त्याचा फायदा होईल, तर एक काडीचा फायदा त्यांना होणार नाही. अण्णा, खरं तर 2 दिवसापूर्वी ज्या दिवशी सांगता सभा होती त्या दिवशी मोठा गोंधळ झाला. मतदान मोजणी कुठं करायची, सुरुवातीला ती तिकडं होणार होतं असं सांगितलं गेलं, परंतु आता ती प्रशासकीय भवनात गेली. नेमकं हे का झालं असावं? हे जे आहे ना, हे ह्यांचा दबाव आहे, नेत्यांचा दबाव आहे. जे निवडणूक कुठं घ्यावी, कशी घ्यावी, हे जे नियम आहेत प्राधिकरणाचे, त्यात त्यांनी सांगितले की कारखान्याच्या सोयीची जर जागा असेल, कार्यालय असेल, लक्षात आलं का, तर तिथं ह्या सगळ्या निवडणुका प्रक्रिया पार पाडाव्यात, जेणेकरून कारखान्याचा खर्चात बचत होईल, पैसे वाचतील. अशा पद्धतीचा त्यांनी सुद्धा त्यात लिहिलेले. त्याचे उलटं इथे. पण ते असं म्हणतात की पोलिसांचा जो खर्च आहे तो म्हणजे पोलीस बळ जास्त लागेल, खर्च जास्त होईल, अशा तिथं बघायचं आहे, त्याच्यामुळे देखील धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे ती प्रशासकीय बनवून, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आक्षेप घेतला होता म्हणून विचारतो. त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काय? आक्षेप घेण्यासारखं मागच्या वेळेला मतमोजणीला तिथं चुकीची माणसं आणतात, म्हणजे गुंड आणतात, गोंधळ घालतात, मतपत्रिका फेकतात. लक्षात आहे का? मागच्या वेळेचं आपण CCTV फुटेजसुद्धा मागच्या वेळेला लावून दिलं नाही. सगळा गोंधळ घातला. ते होऊ नये, लोकशाही मार्गाने मतमोजणी व्हावी, एवढाच आमचा उद्देश आहे, बाकी काय नाही. तुमचं म्हणणं असं आहे की यावेळेसही तसं काही होऊ शकतं? शकतं म्हणजे उगीच चाललंय बाई, इकडचं तिकडे घ्या, तिकडे तिकडे घ्या. ते अधिकाऱ्याचे दबाव आणतात. अधिकाऱ्याची इच्छा होती, त्यांनी सामान आणून टाकलं होतं कार्यालयात घ्यायचं. त्यांनी सांगितलं तिथं नाही करायची, कारण त्यांना तो गोंधळ घालता येत नाही, मतपत्रिका इकडे हेराफेरी करता येत नाही. तुम्ही एकीकडे सांगताय की अजित पवार सत्तेचा गैरवापर करतायत किंवा अधिकाऱ्यांवरती दबाव आणतात, आणि हे तुम्ही सातत्यानं सांगता आहात. दुसरा प्रश्न असा की तुमचे नेते देवेंद्र फडणवीस ते तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मग तरी पण हे असं कसं होतंय की तुम्ही त्यांच्यापर्यंत संवाद साधत नाही आहात का?
सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी वर सांगायच्या नसतात. अजिबात ज्या कायद्याच्या चौकटीत असतील, अडचण असेल तेवढंच बोलायचं असतं. इलेक्शनचं काय त्याला सांगायचं? माणसं माझं मतदार गोळा करून आणायला सांगायचे, काय सांगायचं त्याला? ही जी निवडणूक आहे ही आमच्या माळेगाव कारखान्याच्या सभासदांची निवडणूक आहे. त्या सभासदांनी पुढच्या 5 वर्षाकरता कोणाला कारभारी करायचं, कोण संचालक करायचं, कोणाला चेअरमन करायचं ही ठरवणारी निवडणूक आहे. मग सरकारचं शासनाचं काढायचं काम नाही आहेत. शासनाचे पैसे आणून देतो, अमकं देतो, कशाला आमिषे दाखवता तुम्ही? हा काय सरकार म्हणजे कारखान्याचा भाग आहे का? ते काय कारखान्याला पैसे देऊ शकतात कशा? त्यांच्या माध्यमातून ते जिल्हा परिषद सांगणार, पंचायत सांगणार, त्यांच्या माध्यमातून ते पैसे देणार आहेत. अण्णा, पीडीसीसी बँक उघडी होती म्हणून तुम्ही अनेक पीडीसीसी रात्री 11 वाजता उघडी होती म्हणून आरोप केले. त्याच्यावरती अजित पवार म्हणता आहेत की ज्या ठिकाणावर तुमचा सगळा कारभार चालला गेला ते शरद संकुल ते देखील सहकारी खात्याअंतर्गत किंवा संस्थेअंतर्गत येतं, मग तेच केलेलं चालतं. अजित पवार म्हणतात की पीडीसीसी बँकेत तसा माझा काही संबंध नाही. तेव्हा का ते जे बोलतात, रात्री निवडणुकीच्या अगोदर 2 दिवस पीडीसी बँक रात्रीची उघडली जाते. तिथं त्यांचे 2 कर्मचारी म्हणजे वरच्या लेवलचे म्हणजे त्यांचे PA म्हटलं तर चालेल, हे अगोदर 5 मिनिटात निघून गेले आमचे लोक याचे कळल्यामुळं. नाहीतर ते तिथं होते. तुम्हाला जर पाहायचं असेल तर CCTV फुटेज जर असेल लागेल तर पाहायला मिळेल. लक्षात आलं का? हे त्याचं आणि तिथं पैशाचा व्यवहार आहे. आमच्या संकुलात काय आहे? बसायचं उठायचं असे का नाही? ते तिथं काय काय बँक आहे आमची, काय पैसे आहेत, काय आहे तिथं? आता सगळं झालं, आरोप प्रत्यारोप झाले, सगळं झालं. आज मतदान होतंय आणि परवा निकाल आहे. काय होईल? काय लोक आम्हाला आमचं पॅनल निवडून देतील. आम्ही जे काय 30-40 वर्ष त्या लोकांच्या राहिलो वागलो ते त्यांच्या लक्षात असेल ते आम्हाला निवडून देतील, चांगल्या मार्कानं देतील. आम्ही काय कुठलं बाकीचं आम्ही दाखवू शकत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी केलं त्या पद्धतीने आम्ही करणार नाही. आम्हाला त्या पद्धतीने जायचं, आम्ही कुठं आणणार पैसा? आम्ही शेतकरी आहे. तुम्ही आमिष दाखवत नाही म्हणता, खिसापाट तोपर्यंत पैसे देऊ असं म्हणता की? ऊसाच्या त्यांनी केलेल्या कष्टाचा मोबदला ऊसाच्या भावातून देणार आम्ही, असा चुकीच्या पद्धतीने नाही. आता आम्हाला कळतंय की काल दिवसभर आज रात्रभर आज बी 10,000 रुपये पेमेंट मताला वाटायचं चाललंय. कुठलं पैसे आणणार आहे आम्ही? हजारो कोटीचं उधळपड चालली असं कळतं. या लोक बोलतात तुमच्याकडून पैसे वाटले जातात असं देखील आरोप होतोय. आता बघा, आम्ही म्हटल्यानंतर त्यांनी म्हटल्याचं तिथं आपण कसं जायचं? आम्ही पैसे कुठले देणार? कुठल्या संस्थेत देणार? कोणची संस्था पैसेवाली आमच्याकडे? त्यांच्याकडे सगळे कारखाने, सरकार आहे, अनेक संस्था आहेत. बांधकामाचे खाते येते सगळे म्हणजे इन्कम ह्याची खाते येते, अबकारी करायची खाते येते. जे सगळ्यात महत्त्वाचं खातं आहे ते त्यांच्याकडे आहे. अशा पद्धतीने पैशाला काय देते? तर सगळ्या खात्यांचे प्रमुख तुमच्याच पक्षाचे नेते आहेत. जेव्हा का आपण अनेक जण म्हणतो की देशाचा पंतप्रधान पैसे खातो पोलीस पैसे, सर्वसामान्य पैसे, लोकांची प्रथा म्हणायची. आमचा नेता आहे जो मुख्यमंत्री आहेत ते स्वच्छ आहेत. ते आज एवढे कारभार करतात त्याच्यावर एकही कुठले ब्लेम झाला नाही, कुठलाही आरोप झाला नाही. असे ते स्वच्छ आहेत. त्यांनी काय बोलावं? ह्यांना काय बोलायचा अधिकार आहे? 24 तारखेला गुलाल उधळणार. खूप खूप धन्यवाद तरी होते चंद्रराव तावरे. त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप झाले आणि पुढं निकाल आमच्याच बाजून देखील लागेल असा दावा चंद्रराव तावरे यांचा. आता नेमकं काय होतं हे 24 तारखेलाच कळेल. कॅमेरा पर्सन अमोल गावाळेसह जयदीप भगत, ABP माझा, सांगवी, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.